नमस्कार मित्रांनो, आज आपण डाकू अंगुलीमाला यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। श्रावस्ती नगरामध्ये एक ब्राह्मण स्त्री राहत होती। तिला अहिंसक नावाचा एक हुशार मुलगा होता। तो 5 वर्षाचा झाल्यानंतर त्याला गुरुकुलमध्ये अध्ययनासाठी ठेवले। त्याला गुरुकुलमध्ये बरेच मित्र होते। त्या सर्व मुलांमध्ये अहिंसक हा खूप हुशार मुलगा होता। त्यामुळे आचार्य व गुरुमाता त्याच्यावर खूप प्रेम करायचे। त्यामुळे इतर मुलांना त्याचा खूप राग यायचा। एक दिवस सर्व मुलांनी ठरवले अहिंसकाला येथून काढून द्यायचे। मग त्या मुलांनी आचार्याला सांगितले गुरुमातेचे आणि अहिंसकाचे अनैतिक संबंध आहेत। तेव्हा आचार्याने अहिंसकाला जवळ बोलावले आणि सांगितले तुझे शिक्षण पूर्ण झाले आहे। तेव्हा अहिंसकाने विचारले गुरुजी मी दक्षिणा काय देऊ। तेव्हा आचार्याच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न झाला। अहिंसकाला म्हणाला तू 1000 लोकांचे खून करून त्याच्या बोटांची माला तुझ्या गळ्यामध्ये घाल, तीच माझी गुरुदक्षिणा आहे। तेव्हा अहिंसकाने जे भेटेल त्याचा खून करून गळ्यात बोटांची माळ तयार करू लागला। सर्व कौशल देशामध्ये भीतीचे वातावरण पसरले। राजाकडे तक्रार येऊ लागली। राजा प्रसन्नजित सुद्धा भयभीत होऊ लागला। अहिंसकाला लोक आता अंगुलीमाल म्हणू लागले। 999 खून केल्यानंतर शेवटचा खून आईचा करण्याचे ठरविले व आईचा खून करण्यासाठी त्या मार्गाने तो जाऊ लागला। तेव्हा त्याच मार्गाने भगवान बुद्ध सुद्धा येऊ लागले। भगवान बुद्धाला पाहताच तो बुद्धाच्या पाठीमागे नग्न तलवार घेऊन धावू लागला व बुद्धाला म्हणाला थांब श्रमणा, पळतोस कुठे, मी तुला सोडणार नाही। तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले अहिंसका मी तर जागेवर स्थिर आहे, तूच धावत आहेस। तेव्हा त्याला आश्चर्य वाटले या श्रमणाला माझे नाव कसे माहीत। तो बुद्धाजवळ गेला, नग्न तलवार बाजूला फेकली व त्रिशरणाला शरण गेला। तेव्हा तो भिक्षू बनला। भगवान बुद्ध त्याला श्रावस्तीमध्ये घेऊन आले। तो शांत बसला होता। तेव्हा राजा व प्रजा भगवान बुद्धाकडे अंगुलीमालाबद्दल सांगत होते। तेव्हा बुद्ध म्हणाले जर अंगुलीमाल या सभेमध्ये असेल तर। तेव्हा लोक घाबरले। भगवान बुद्धाने अंगुलीमालाकडे बोट केले। तेव्हा तो शांत भिक्षूच्या अवस्थेत बसलेला होता। काही लोक त्याला दगड मारू लागले, काही शिवीगाळ करू लागले, तर काही वंदन करू लागले। राजा प्रसेनजित आपल्या आसनावरून उठला व अंजलीबद्ध होऊन अंगुलीमालास वंदन केले। अंगुलीमाल जेव्हा रस्त्याने भिक्षाटनासाठी जायचा तेव्हा लोक त्याला दगड मारायचे, त्याच्या डोक्यातून रक्त वाहायचे आणि अंगुलीमालाच्या हृदयातून मैत्रीचा पूर व्हायचा। तुमचे मंगल हो, तुमचे कल्याण हो, मी तुमचा अज्ञानामध्ये खूप त्रास दिला आहे। पुढे अंगुलीमालाने धम्माचा खूप अभ्यास करून ज्ञानचिंतन मनन करून अरहंत झाले, महान रुद्धिमान झाले। त्या अरहंत अंगुलीमालाच्या रुद्धिबलाने सर्वांचे मंगल हो।